नमस्कार शेतकरी मंडळी, मी शुभम आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी राजा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, बरेच दिवसानंतर आपण आज शिमला मिरच्या प्लॉटमध्ये व्हिजिट केला आहे। आपल्या ॲक्सिडेंट नंतर हा आपला पहिलाच प्लॉट व्हिजिट आहे। तर मित्रांनो, या प्लॉटमध्ये आलेलो आहे आणि हा प्लॉट ओपन प्लॉट आहे। बरेच शेतकऱ्यांचे आपल्याला कमेंट येत होत्या की साहेब ओपन प्लॉट दाखवा। बरेच शेतकऱ्यांचे कॉल हे आले की आमचं बजेट नाही आहे नेट हाऊसमध्ये करण्याचं, तर तुम्ही ओपन प्लॉट असतील तर त्याचं कन्सल्टिंग कशा पद्धतीने करताय हे तुम्ही दाखवा। तर या शेतकऱ्यांना आपण कन्सल्टिंग करतोय, तर त्याचं कशा पद्धतीने हा प्लॉट आहे तर ते प्लॉट आपण दाखवणार आहे। हा प्लॉट आहे सांगोला तालुक्यातील आटपाडी या गावामध्ये मित्रांनो। तर प्लॉट कशा पद्धतीने ओपन प्लॉट आहे ते तुम्ही बघू शकता। पहिला प्लॉट बघून घ्या, अशा पद्धतीचा हा ओपन प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये नियोजन खूप चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे। तर याच्यानंतर या प्लॉटमध्ये कोणत्याही पद्धतीची समस्या अशी समस्या नाही, फक्त समस्या म्हणायला झालं तर या प्लॉटमध्ये फक्त झाडांची वाढ थोडीशी जास्त प्रमाणात झाली आहे आणि त्या वाढीचं कशा पद्धतीने वाढ झाली हे तुम्हाला माहिती आहे, कारण पावसाचं प्रमाण थोडंसं जास्त आहे त्याच्यामुळे वाढ जास्त झाली आहे। याला स्प्रे वगैरे झाले सध्या आणि याच्यामध्ये मिरची तुम्ही बघू शकता एक 45 दिवसाचा प्लॉट आहे सध्या आणि मिरची आता याचा एक तोडा होईल म्हणजे ओलांडा आता होऊन जाईल। तर अशा पद्धतीचं ओपन प्लॉटचं नियोजन हे आपण सध्या चालू केलं आहे आणि विजिट चालू केले आहेत। तर मी तुम्हाला प्लॉट दाखवतो पहिला कशा पद्धतीने याचे झाडं वगैरे आणि कशा पद्धतीचा हा माल आहे ते तुम्ही बघून घ्या। तर मी तुम्हाला दाखवतोय, चला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करूनच जावा, कारण आपल्या चॅनलवरती आल्यानंतर तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रभरामधले जिथं नवीन नवीन पिकं असतात त्या पिकांवरती आपण आता जाणार आहोत, संशोधन करणार आहोत आणि आपल्या शेतकरी मित्रांसाठी पूर्ण माहिती आपण एकदम मोफतमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहोत। त्यामुळे चला हा प्लॉट आजचा आपण सांगोला तालुक्यातील प्लॉट हा बघून घेऊया, चला। तर शेतकरी मित्रांनो, हा प्लॉट तुम्ही बघू शकताय, अशा पद्धतीने हा प्लॉट आहे आणि याच्यामध्ये माल जर तुम्हाला दाखवायचा झाला तर हे बघू शकताय सध्या की अशा पद्धतीचा थोडाफार माल इथे सेट झालेला आहे आणि थ्रिप्स वगैरे या प्लॉटमध्ये कोणत्याच प्रकारचा थ्रिप्स वगैरे तुम्हाला बघायला भेटणार नाही आणि झाडं वगैरे थोडीशी सुकलेली आहेत, कारण स्प्रे झालेला आहे थोडासा हार्ड, त्याच्यामुळे झाडांचं प्रमाण थोडं सुकलेलं आहे आणि टेम्परेचर थोडंसं दमट असल्यामुळं झाडं सुकल्यावानी दिसत आहेत, परंतु हे संध्याकाळच्या वेळेस थोडंसं होऊन जातील व्यवस्थित। आणि थ्रिप्सचं प्रमाण जर बघायचं झालं तर थ्रिप्सचं प्रमाण खूप कमी आहे या प्लॉटमध्ये। इथं बघू शकता हे थ्रिप्समुळे थोडंसं हे झालं होतं, परंतु आता हे पूर्णपणे कंट्रोलमध्ये आलेलं आहे आणि हा प्लॉट एकदम चांगल्या पद्धतीचा हा 5 एकराचा प्लॉट आहे टोटल। जर सांगोला भागामध्ये तुम्हाला बघायचं झालं ना मित्रांनो, तर पूर्ण टोटल मिरच्या ज्या आहेत त्या ओपन प्लॉटला आहेत। जसं आपण इंदापूर तालुका जसं नगरला वगैरे आपण कन्सल्टिंग केली, त्या कन्सल्टिंगमध्ये तुम्ही बघितलं की प्लॉट पूर्ण नेट हाऊसमध्ये आहेत, तर ओपनला मिरच्या येत नाहीत का बऱ्याच शेतकऱ्यांचा आपल्याला प्रश्न होता, परंतु तुम्हाला मी सांगतो की ओपनला मिरच्या येतात, परंतु आपण जास्त नेट हाऊसमध्ये करायचो, कारण नेट हाऊसमधल्या मिरच्या ज्या आहेत ते 3-4 महिने एक्स्ट्रा चालायच्या आणि या ज्या मिरच्या आहेत त्या खूप कमी प्रमाणात चालतात, म्हणजे जसं की 4 महिन्यापर्यंत ते 5 महिने जास्तीत जास्त। आणि जे नेट हाऊसमधली मिरची असते आपल्या मित्रांनो ते 9 महिने ते 10 महिन्यापर्यंत सुद्धा आपण चालवलेले आहे। याच्या आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे चॅनलवरती आपल्या, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आणि जरी बघितले नसतील तरी चॅनलवरती पाठीमागे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकताय, ज्या व्हिडिओमध्ये आपण 8-9 महिने चालवलेले प्लॉट पूर्णपणे तुम्हाला दिसून जातील। तर तुम्हाला कोणत्या पद्धतीची मिरची किंवा कोणत्या पद्धतीच्या पिकाची माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करू शकताय, तसेच आपला वरती कोपऱ्यामध्ये नंबर आहे त्याच्यावरती कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकताय। तसेच शिमला मिरचीचा ऑनलाईन शेड्यूल आपल्याकडे चालू आहे, तुम्ही कितीही लांब असले तरी आपलं मार्गदर्शन तुम्हाला मिळेल। आता बरेच शेतकरी जसं की बीड, परत त्याच्यानंतर संभाजीनगर, त्याच्यानंतर इकडे सातारा साईड, सांगली साईड, इतर भागामध्ये किंवा वीर धरण, पुणे, सासवड इतर भागांमध्ये आपल्या शेतकऱ्यांना ऑनलाईन कन्सल्टिंग सध्या आपण चालू ठेवलेले आहे। त्यामुळे तुम्हाला जरी ऑनलाईन कन्सल्टिंग हवी असेल तर आपल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकताय, तसेच आपल्या व्हॉट्सअपवरती SMS करू शकताय किंवा कमेंट करू शकताय। त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन कन्सल्टिंग आपण 100% करू आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अजून एकदा सांगतो मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच व्हिडिओ तुम्हाला कायम येत राहतील आपले आणि आपण पूर्ण महाराष्ट्रभरामधले जे व्हिडिओ टाकणार आहेत तसेच तुमच्याकडे व्हिजिट देण्याचा आपण प्रयत्न करणार आहे। तुमचा स्वतःचाही व्हिडिओ एक दिवशी आपल्या चॅनलवरती तुम्हाला 100% दिसणार, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर चला शेतकरी मित्रांनो, आजचा हा प्लॉट तुम्ही बघितला कशा पद्धतीचा हा प्लॉट आहे, तर याच्यानंतर आपण पूर्ण कन्सल्टिंगचे व्हिडिओ आजपासून सुरू करणार आहोत। तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीशीर व्हिडिओसोबत, धन्यवाद।